आज चतुर्थी आहे, तर आई मोदक बनवते नैवेद्य फॉर गणपती बाप्पा. वाव, काय मस्त फुगली आहे पुरी हे बघा, किती छान झाली आहे. मस्त आहे, काय मस्त स्वादिष्ट रंग आला त्याला, किती सुंदर. वा हा हा हा, आत्ताच खावायच्या वाटतात ह्या पुऱ्या. 21च मोदक का करतो आपण, तर त्याचं काय असतं की गणपती बाप्पा जेव्हा 2 असुरांना मारायला गेले होते, तर त्यांनी 20 जणांची सेना नेली होती. तर 20 जणांची सेना का, तर 10 हाताचे बोटं आणि 10 पायाचे बोटं असे मिळून 20, आणि त्यांना गण म्हणतात. तर आणि गणांचा प्रमुख म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 गण आणि एक गणपती बाप्पा मिळून 21 जण होतात. तर त्यामुळे आपण 21 मोदक करतो. तर गणपती बाप्पा सगळे 21 मोदक खात नाही, पण प्रत्येक गण एक मोदक खातो आणि गणपती बाप्पा एक मोदक खातो. असे करून आपल्याला 21 मोदक करावे लागतात. वा, मस्त मोदक झालेले आहेत. वाव, सो टेस्टी, यम्मी मोदक. पण टाकूया करंजा. वा वा, मस्त रंग आलेला आहे करंजांना पण. वाव, हे बघा आमचा स्वादिष्ट नैवेद्य तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये आहेत 21 मोदक, करंजा आणि पुऱ्या. गणपती बाप्पा मोरया.